म्हणजे दर्जा हा मराठी भाषेला द्यावा म्हणून मागणी होती. ती मागणी महाराष्ट्र सरकारने केली. ती मागणी साहित्याच्या क्षेत्रातल्या सगळ्या संस्थांनी केली. ती मागणी साहित्य परिषदेमध्ये अधिवेशनामध्ये ठराव करून त्या ठिकाणी केली. आणि माझ्यासारखे अनेक सहकारी की ज्यांना या सगळ्या प्रश्नामध्ये आस्था आहे, तर आम्ही लोकांनीसुद्धा व्यक्तिगत पत्र केंद्र सरकारला लिहिली आणि या संबंधीचा आग्रह केला. आज वृत्त जे वाचायला मिळालं, केंद्र सरकारने 5 भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या संबंधीचा निर्णय घेतला. त्याच्यात आसामी असेल, त्याच्यात फाळी असेल, त्याच्यात मराठी असेल आणि आणखीन 2 भाषा असतील. या निर्णयाचा उपयोग भाषेचं महत्त्व वाढण्याच्यासाठी अतिशय होणार आहे. उदाहरणार्थ मराठी भाषा म्हटल्याच्या नंतर यापूर्वी मराठी भाषेत जे जे काही लिखाण झालं आणि फारसं लोकांच्या नजरेसमोर नाही, ते लोकांच्या नजरेसमोर आणण्याच्या संबंधीचा एक मार्ग खुला झाला. याशिवाय नवी पिढी या संदर्भात काही लिहू पाहत असेल तर त्यांना प्रोत्साहन देण्याची संधी मिळाली. आणि प्रतिवर्षी सरकारच्याकडूनसुद्धा या क्षेत्रात काम करणाऱ्यांना अर्थसहाय्य देण्याच्या संबंधीची तरतूद ही त्याच्यामध्ये आहे. त्याचा लाभ होईल. आणि म्हणून हा जो काही निर्णय झाला, याला उशीर झाला, पण जरी उशीर झाला तर तो झाला याचा आनंद आहे. केंद्र सरकारचं या बाबतीत मी अभिनंदन करतो. पण राजकारणातली जी मराठी भाषा सध्या वापरली जाते त्याबाबत तुम्ही काय म्हणाल? असं आहे की प्रत्येकाचा आमची स्वतःचा जो दर्जा आहे त्याच्याशी सुसंगत आम्ही बोलतो. असं आम्हाला जर सभ्य आणि सुसंस्कृत भाषाचे संस्कार नसतील तर त्याला काय करायचं? मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा दिला जात असताना मराठी शाळांची संख्या मात्र कमी होते. नाही, ही तक्रार दिसते अनेक ठिकाणी. 2 प्रकारची तक्रार आहे. मराठी शाळांची संख्या कमी होते आणि शाळेत मराठीच्यासाठी जाणाऱ्या मुलांची संख्या ही सुद्धा कमी होते. असं चित्र दिसतं की ते जीवन मराठी फक्त सीमित नाही, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्याबद्दलची ही स्थिती आहे. त्याच्यात अन्य भाषिकसुद्धा आहेत. आता मी एक उदाहरण सांगतो. मी स्वतः रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे. ही महाराष्ट्रातली एक मोठी संस्था आहे. आता आमच्या पुढे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये दिवसेंदिवस मुलांची संख्या कमी होते संस्थेच्या शाळांच्यामध्ये. याची चिंता आम्हाला लोकांना आहे. आणि हे असंच चालू झाले तर काही शाळा बंद होतील. आणि नुसत्या शाळा बंद होणार नाही, त्याच्यामध्ये असलेल्या शिक्षकांच्या नोकऱ्यांसुद्धा काही परिणाम होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून या प्रश्नाच्यासाठी स्वतंत्र बसावं लागेल. राज्य सरकारला याच्यात लक्ष द्यावंच लागेल. मुलांची संख्या कमी होणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं, शिक्षणाच्या दृष्टीनं आणि मराठी भाषेच्या दृष्टीनं अतिशय चिंताजनक आहे. आणि त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढावाच लागेल. लहान मुलांच्यावरील अत्याचाराच्या घटना, खास करून मुलींच्यावरील घटना थांबत नाही. पुण्यात पुन्हा त्या घटनेची पुनरावृत्ती झाली. तर काय नेमकं धोरण आखलं जावं? असं आहे की सरकारने एक योजना काढली, लाडकी लेक. लाडकी लेक योजना, त्याच्यातून मुलींना अर्थसहाय्य या गोष्टीचं स्वागत करायला हवं. पण निवड तेवढ्या भागत नाही. त्याच्यात 2 गोष्टी आहेत. एका बाजूने लाडकी लेकच्या संबंधीची सहाय्य करण्याची भूमिका आहे आणि दुसऱ्या बाजूने मुलींच्यावरचे अत्याचार
मुलींना नोकरीच्या संबंधीची संधी न ठेवणं, या गोष्टीसुद्धा दिवसेंदिवस वाढत आहेत. अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही सगळ्यांनी एका गोष्टीला अतिशय महत्त्व दिलं आणि ते योग्य होतं, की म्हणजे बदलापूर. बदलापूरचा जो काही प्रकार झाला त्याच्यामुळे सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची अस्वस्थता होती. एका बाजूनं लाडकी लेक म्हणून तिला काही अर्थसहाय्य करायचं आणि दुसऱ्या बाजूने तिच्या संरक्षणासाठी दुर्लक्ष करायचं, याच्याबद्दल अत्यंत नाराजी आणि अस्वस्थता ही सगळ्यांच्यामध्ये आहे. लाडकी लेक याच्यामध्ये आणखी एक गोष्ट मला बघायला मिळते की हा कार्यक्रम हातामध्ये घेतला असं म्हणतात की इतक्या 1000 कोटी आम्ही तरतूद करणार आहे, चांगली गोष्ट आहे, करा. पण याच्यामुळे राज्य सरकारच्या हातात घेतलेल्या ज्या योजना आहेत आणि ज्याच्यावरची तरतूद आहे त्या योजना आता थंडावलेल्या आहेत. आणि एकच उदाहरण तुम्हाला स्थानिक द्यायचं झालं तर सांगलीला कॅन्सर हॉस्पिटल आहे. त्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये गेले काही वर्ष शासकीय देवी म्हणजे कॅन्सरचं ट्रीटमेंट दिली, पेशंटला जी काही ट्रीटमेंट द्यायची ती दिली, वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांनी औषधं दिली, त्यांना त्या ठिकाणी राहावं लागलं तर त्या राहण्याची व्यवस्था केली. पण या संबंधीचं जे लीड आहे ते लीड हे दिलेलं आहे. आता त्याची माहिती घ्यायचा मी प्रयत्न केला की इथल्या एका कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जी थकीत रक्कम आहे ती 4,57,00,000 आहे सांगलीच्या. आणि महाराष्ट्रात जे सगळे कॅन्सर हॉस्पिटल आहेत सगळ्या राज्यातली, त्यांची थकीत रक्कम 700 कोटीच्या जवळपास आहे. म्हणजे कॅन्सर हा रोगाचा आणि चिंतेचा एक विषय, पण हॉस्पिटल काही फक्त कॅन्सरची नाही आहेत आणि कॅन्सरची कमी आहेत. इतर हॉस्पिटल सगळ्या राज्यामध्ये जे आहे त्याची काय अवस्था आहे? तिथं औषधाच्यासाठी पेमेंट होत, बाकीच्या सुविधेच्यासाठी पेमेंट. हे एका वैद्यकीय क्षेत्राचं उदाहरण तुम्हाला मी सांगितलं. असे अनेक क्षेत्र आहेत की जिथं सरकारने योजना आखल्या, सरकारने बजेटमध्ये तरतूद केली, पण सरकारने त्या संबंधीचे पैसे उपलब्ध करून दिले नाहीत. आणि खाजगी विचारला अधिकाऱ्यांना तर ते लाडकी योजनेकडं, तिकडं लाडक्या लेकीकडं लक्ष देतात. होते नव्हते ते सगळे पैसे तिकडं आम्हाला डायव्हर्ट करायला सांगितले आणि त्यावेळेला आमचा नाईलाज आहे असं अधिकारी स्वतःचं नाव जाहीर करू नका असं प्रेमाने सांगत वस्तुस्थिती सांगतात. नितीन गडकरींनी असं एक स्टेटमेंट केलं होतं जाहीर सभेमध्ये की ह्या ज्या फुकटच्या योजना आहेत त्यांची अंमलबजावणी कुठलं सरकार असलं तरी करू नये, त्याचा विपरीत परिणाम हा राज्यांच्या देशाच्या अर्थकारणावर होतो. तर तुमचं काय मत आहे त्याच्या बाबतीत? असं गडकरींचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांना योग्य वाटलं ते सरकारचे विरोधी असले तरी ते बोलायला कधी थांबत नाही. आज येता येतो विचारला तुम्ही त्यांना. आणि त्याच्यामध्ये अशा ज्या योजना आहेत तर त्या योजनेच्या संबंधी त्यांची मतं फरफर आहेत आणि ते सतत मानतात. आता खरं सांगायचं म्हणजे एकटे गडकरीच असं बोलतात असं नाही. एकदा माझ्या ऐकण्यात आलं होतं की प्रधानमंत्र्यांनी कुठचंही भाषण केलं, आत्ताची गोष्ट नाही, काही दिवस झाल्यावर, की ही रेवली संस्कृती, त्यांनी शब्द वापरला रेवली, ही रेवली बंद करा, रेवलीने प्रश्न सुटणार नाहीत आणि म्हणजे ही रेवली संस्कृती बंद करा असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं. गडकरी साहेब अधिक स्वच्छ सांगतात, स्पष्ट सांगतात आणि त्यांना योग्य वाटतं आणि खरंच अनेक गोष्टी योग्य असतात त्यात ते सांगत असतात. त्याचं कारण त्यांना प्रशासनाच्या संबंधीचा वास्तव दृष्टिकोन घेण्याची त्यांची सवय आहे आणि ती माझ्या मते योग्य आहे. या सरकारचं मत आहे की या योजनेमुळे महाराष्ट्रात
महाराष्ट्रातल्या ज्या महिला आहेत त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि समृद्ध होतील, कोणी किती जरी टीका केली. इव्हन बाजारात मार्केटमध्ये सुद्धा त्याचा परिणाम होईल आणि अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल असं मुख्यमंत्र्यांचं मत आहे. लाडकी योजनेतून जे पैसे दिले जातात त्यामुळे ते पैसे मार्केटमध्ये येतात आणि मग ती मार्केटमध्ये नुकसान होते असं त्याचं मत आहे. नाही, असं आहे की तुमच्याकडे किंवा माझ्याकडे 500 रुपये किंवा 1500 आले, आपण कुठे ना कुठे खर्च करणारच ना. तो कशासाठी खर्च करतो, मार्केटमध्ये खर्च करतो, हॉटेलमध्ये खर्च करतो, सिनेमाला खर्च करतो, कुठेही खर्च करतो. तर याचा उपयोग कुठे ना कुठे त्या भगिनीला हे होणार. पण प्रश्न असा आहे, तो योजना तुम्ही चालू करा, त्याला आमचा पाठिंबा. पण ज्या यापूर्वी त्याच सरकारने योजना जाहीर केल्या, त्यासाठी तरतूद जाहीर केली, त्याचं पेमेंटही करा. उद्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या संबंधीच्या काही सुविधा त्याची तरतूद आहे, पण सुविधा देण्यासाठी लागणारी रक्कम नाही. पक्षांतराबाबत न्यायपटलावर अंतिम टप्प्यात सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीशांच्या घरी मोदींनी जाणं आणि त्याच्यानंतर तुमच्यासारख्या राजकीय पक्षांनी त्यांच्यावर संशय व्यक्त करणं, हे कितपत म्हणजे याच्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून तुम्ही पाहता? मी या दोन्ही गोष्टीवर भाष्य करू इच्छित नाही की देशाचे सर्वोच्च पदावरचे न्यायाधीश आणि प्रधानमंत्री या सगळ्या ह्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्यांची एक प्रतिष्ठा ही ठेवणं सगळ्यांची जबाबदारी आहे. तसं इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा ठेवणं सगळ्यांची जबाबदारी आहे. त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यावर भाष्य करू नये. एमआयएम पक्षानं तुमच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एक प्रस्ताव दिला आहे, जो मुस्लिम बहुल 28 जागांच्या यादीवरचा हा प्रस्ताव दिलेला आहे. माझ्या वाचण्यात आलं, मी काही बघितलं नाही, कारण माझ्या पक्षापुरतं हे काम जैन पाटील बघतात, त्यांच्याकडे काही दिलेले असेल, माझ्यापर्यंत आलेले आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत या आमचे बाकीचे लोक आहेत, मी नाही. एकीकडे सरकार योजनांचा पाऊस पाडत आहे, त्याचबरोबर आर्थिक सुद्धा देत आहे, मग त्याच्यात सरकारच्या तुझीवर फरक पडतो. प्रश्न असा आहे की ते पाऊस पडत आहे हे सगळं ठीक आहे, पण पाऊस पडण्याच्या नंतर पैशाचा ते पैसे आणले पाहिजेत ना कुठेही. नुसते झळ घेऊन चालणार नाही, पाऊस पडायला पाहिजे. मला एक संलग्न प्रश्न, काल खासदार वर्षातही यांनी घोषणा केली की आमचं सरकार आलं की आम्ही 3000 रुपये बहिणींना देऊ. वर्षा गायकवाड असंही कारण त्यांच्याकडे पूर्वी खातं होतं, त्यामुळे त्यांनी कदाचित अभ्यास केला असेल, मला स्वतःला माहिती. तुमच्या पक्षामध्ये जास्तीत जास्त आता इन्कमिंग व्हायला लागलंय तुलनेनं इतर पक्षांच्या तुलनेनं एनसीपी तुमच्या ह्याच्यामध्ये जास्त इन्कमिंग व्हायला लागलंय, याचा काय परिणाम होईल? आणि तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नाही असंही सांगितलं. तुम्ही नाही, आमच्या पक्षात आम्ही याची चर्चा केली. असं आहे की एक म्हण आहे, म्हणजे मी काही जाती असं बोलतो असं समजू नका. बाजारात तुझी माहिती आहे का म्हण? कशाचा काही पत्ता नाही. आजच त्याची चर्चा, अजून निवडणुका व्हायच्यात, मेजरचे आहे का? सरकार बनवायचं महिन्याचं बहुमत पाहिजे, बहुमत असलं तर नेता निवडते, नेता निवडला तर मुख्यमंत्री होत. आणि कशाचं काही नाही, उगीच आपलं काहीतरी करतात. जयंत पाटील कधी याच्यावर बोलतात का? त्यांना माहिती आहे वस्तुस्थिती काय. सध्या राज्याची जे काय वातावरण चालू आहे, सध्या राज्याची परिस्थिती काय वाटते आपल्या? एकीकडे महागाईचा विषय कोणच घेत नाही, फक्त पक्षांतर चालू, राजकीय विषय चालू आहे. सारी सर्व गोष्टी महाराष्ट्राच्या विकासाचे प्रश्न, महागाईचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न, ज्याच्यामुळे सर्वसामान्य लोक अस्वस्थ आहेत, त्याकडे अजिबात शासनाचं कुणाचं लक्ष नाही. पण ठीक आहे, आता एक महिन्यानी निवडणुका यायची, निवडणुकीचा निकाल लागल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम निवडणुकीमध्ये दिसते, तर मला आश्चर्य वाटत नाही. साहेब, गडकरी साहेबांनी एक विधान केलं की विरोधी गटातील लोकांनी पंतप्रधान पदासाठी मला बोललेले होते
तर निकाल लागल्यानंतर असे काय हालचाली झाल्या का की गडकरी पंतप्रधान पदासाठी किंवा इथून असं आम्ही काही कोणी बोललो नव्हतो. आमच्याकडे आमच्या खासदारच नाही, ते आम्ही कशाला सांगू की त्यांना. त्यामुळे कुणी सांगितलं हे त्यांनाच विचारलं, आम्ही सांगितलेलं नाही. हर्षवर्धन पाटलांनी भाजपला रामराम ठोकलाय आता. ठोकलाय का? हो ठोकलाय. आणि राष्ट्रवादी कधी? तुम्हाला मला हे म्हणजे राजीनामा ठोकला. मग खरं काय कधी प्रवेश करणार आहे हर्षवर्धन पाटलांचा? माहिती नाही सध्या. आज काय करताय साधारणतः आज साधारणतः दुपारी 2 वाजेपर्यंत काय होतं ते बघा, नंतर बोलू. मी जिल्ह्यातच आहे. पण काल पण देखील तुम्ही काही दुष्काळी भागातील नेत्यांना, माझ्या आमदारांना भेटला, खास करून पुराडपाडी मतदारसंघात. नाही, ते माझे जुने सहकारी आहेत. एकेकाळी त्या लोकांनी मी एकत्र काम केलं. हनुमंतरावची त्यांचे वडील, ते स्वतः, त्याच्यानंतर दुसरे जे देशमुख त्यांचे वडील माझ्यावर होते, हेही होते. जुन्या सहकारी बऱ्याच वर्षात घेत नाही. मी चालू म्हणून प्रेमाने भेटायला. आपल्या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर थेट त्यांनी भाजप सोडलं, मी राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या गेलो असं सांगितलं. सांगितलं का? हो त्यांनी सांगितलं की भाजप बैठकीत काय झालं सांगितलं, घेतलं ना. दाखवा साहेबांना. भाजपने आम्हाला शिवसेनेला विकला हा सुद्धा शब्द त्यांनी प्रेस घेतली बाहेर. अच्छा, हो जाता नमस्ते, राजेंद्र देशमुख पवार साहेबांना भेटायसाठी आलो. मी आता राष्ट्रवादीत आहे, भाजप बीजेपी मध्ये होतो. आहेच. मागणी केली, साहेबांच्या तब्येतीची चौकशी केली. जयंत पाटील साहेब नसल्यामुळं परत आपण ह्याच्यावरती चर्चा करूया म्हणून त्यांनी सांगितलं. आणि मी इच्छुक आहे ह्या खानापूर मतदारसंघामध्ये. तुमचा प्रश्न एवढाच आहे की इतक्या सहजपणे लोक भाजप सोडतात की तुमची बैठक होते आणि लोक सांगतात की भाजप सोडतात, की काय बैठकीत झालं, हे सगळे जुने सहकारी भलतीकडे गेले होते. त्यांच्या लक्षात आले की हा रस्ता काही खरा नाही, योग्य रस्ता आपला जो आहे त्या रस्त्यावर गेलं पाहिजे म्हणून येतात. स्वागत आहे. अनेक वर्ष एकत्र काम केलं, पुन्हा काम करायची इच्छा आहे. आमचं म्हणणं आहे की एकत्र येऊ आणि लोकांचं काम करू, महाराष्ट्राला मोठं करू आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांची शक्ती कामाला लावायची. राष्ट्रवादी जागा जिल्ह्यातल्या विधानसभा वाढवून गेली. बघूया आता काय असेल. तुम्ही त्या चर्चेत नसतो. आमच्या वतीने जयंतराव पाटील आहेत, तर ते बोलतील. लोकसभेमध्ये जो काही विसंवाद झाला होता महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये, तो अजूनही काही दिसून येतो. तर त्याचा परिणाम विसंवाद महाराष्ट्रात कुठं झाला नव्हता, एका गावात झाला होता. ते सांगलीबद्दल असं बघा, सांगलीकरांनी सांगावं. बाकी संबंध एकाही तालुक्यात एकाही जिल्ह्यात झालं नाही. इथं त्या जागेसंदर्भात एकत्रित अशी तिन्ही पक्षाची चर्चा होऊन उमेदवार ठरला नव्हता का त्यावेळी? ते मला माहिती नाही. माझ्या माहितीप्रमाणे चर्चा झाली नसावी असं मला वाटतं. पण आता आत्ता ज्या निवडणुका आहेत त्याच्यासाठी चर्चा चालू आहे सगळ्या जागांच्या संबंधित. त्याच्यामध्ये आमच्याकडून जयंतराव आहेत आणि आणखीन काही सहकारी, काँग्रेसकडून नाना पटोले आणि त्यांचे सहकारी, आणि तुमचे राऊत संजय आणि त्यांचे सहकारी हे एकत्र बसतात. त्यांच्या 1-3-4 बैठका झाल्या. असं ऐकतोय मी की काही गोष्टी त्यांचं अंडरस्टँडिंग झालं आणि अजून काही गोष्टी बसायचे आणि त्यासाठी ते 7, 8, 9 ह्या 3 तारखेमध्ये एकत्रित बसणार आहोत. माझा फक्त त्या सगळ्यांना आग्रह आहे की लवकर बसून लवकर प्रश्न संपवा आणि लवकर लोकांच्याच आपण जाऊया. दिवस थोडे राहिलेत,
लोकांना महाराष्ट्रात बदल पाहिजे, लोकमत आपल्याला अनुकूल आहे आणि त्या अनुकूल लोकमताचा आदर हा आपण लवकर केला पाहिजे असा माझा आग्रह आमच्या सहकार्याने आहे. दुसरी जी राष्ट्रवादी निर्माण झाले त्या राष्ट्रवादीचे सांगली जिल्हाध्यक्ष तुम्हाला भेटून गेले, गुलाबी रंगावर त्यांना राहू वाटत नाही अशी महाराष्ट्रभर परिस्थिती आहे असं दिसते. अनेक ठिकाणी लोक भेटतात, खाजगी काहीतरी वेगळं सांगतात, जे खाजगी बोलतात ते तुम्हाला सांगायचं नसतं. अजितदादांनी सत्ताधाऱ्यांच्याकडून चुकीची विधानं केली जातात. राणे कुटुंबी असतील किंवा काल संभाजी भिडे यांनी वक्तव्य केलेलं आहे. पण नेमकं काय मुद्दाम करतो असं की ज्यांची नावं तुम्ही घेता यांचे हे काय आजचंच आहे का? अनेक वेळेला तुम्ही बघितले, तुम्ही ऐकले, काही गोष्टी तुम्हाला छापता येणं शक्य आहे तिथपर्यंत तुम्ही छापले. कारण जे एक चौकट असते सभ्यतेची ती आम्ही सगळ्यांनी पाळली पाहिजे. असं काही लोकांना त्या रस्त्याने जायचंच नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दा या विधानसभा निवडणूक कितपत असायची? नाही, असं की आरक्षण मिळावं अशा प्रकारची भावना लोकांच्यात आहे, त्याच्यात काही चुकीचं नाही. पण हे करत असताना इतरांना जे मिळतं त्याचंही रक्षण करणं, त्याला धक्का न बसणं याबद्दल सुद्धा लोकांच्या चर्चा आहे. तर बघूया काय होते. तुम्ही सांगलीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी असा आरोप केला की तुम्ही मराठा आरक्षणाचं समर्थन केलंय, त्यामुळे तुम्ही फक्त आता मराठ्यांचे नेते राहिलाय, ओबीसींचं तुम्हाला पाठिंबा राहिलेला नाही असं तुम्ही सांगितले. आता कालच्या निवडणुकीमध्ये पाठिंबा कोणाला लोकांनी दिला हे बघितलं. एक तरी जागा राज्यात सवन ज्यांना एक सुद्धा जागा मिळत नाही त्यांनी इतरांच्या संबंधी भाष्य करणं, मीडियामध्ये नाव छापून येतं त्यासाठी ठीक आहे. साहेब, अजितदादांनी संकेत दिलेले आहेत की मी बारामतीमध्ये निवडून उभारणार नाही, मी जो उमेदवार देईल त्याला तुम्ही त्याचं काम करा. आमच्या घरातले सदस्य फिरणार नाहीत या निवडणुकीत जास्त असं काही सांगितलं का? हो, काल पुन्हा सांगा काय? मी खरंच ऐकलं. अजितदादांकडून बारामती विधानसभा न लढवण्याचे संकेत, मी जो उमेदवार देईल त्याचं काम करा. विधानसभेला आमच्या कुटुंबातील जास्त सदस्य फिरताना दिसणार नाहीत असं काल स्टेटमेंट आहे. असं माझ्या माहितीचं नाही. त्यांनी असंही स्टेटमेंट केलं होतं की आम्ही जी चूक केली लोकसभेला, घरातून बाहेर पडलो आणि माझ्याच कुटुंबाच्या विरोधात मी लढलो, ही गोष्ट चुकीची होती आणि ती कुणी त्याची पुनरावृत्ती करू नये. त्यांनी ना अजित पवार यांनी त्यांनी पुनरावृत्ती करू नये असं त्यांचं मत आहे. ते अजून पुनरावृत्ती करणार आहेत काय? त्याची तिथे गेल्या मग कोंडी झाली असं वाटते का? मला माहीत नाही. मराठा आरक्षणाला तुम्ही पाठिंबा दिला, पण तुम्हाला असं वाटतं का की बाकीच्यांचं पण आरक्षणाचा विषय सोडून मराठा आरक्षणाचा पण प्रश्न सोडवता येऊ शकतो? सोडवता येऊ शकते की असं आहे की आता 50% वर जाता येत नाही. 50% वर आरक्षण हवं असेल तर पार्लमेंटमध्ये कायदेशीर दुरुस्ती केली पाहिजे. काय हरकत आहे दुरुस्ती करायला? आत्ता 50% आरक्षण आहे, जाऊया 75% एक काळ असा होता की तामिळनाडू राज्यामध्ये आरक्षण हे जवळपास 78% होतं. तामिळनाडूमध्ये एकेकाळी 78 होऊ शकतं, तर महाराष्ट्रामध्ये 75 का होऊ शकत? म्हणजे 50 आता आहे, 75 व्हायचं म्हणजे 25 वाढवावं लागेल. 25 वाढवलं तर ज्यांना मिळालं नाही त्यांचा विचार करता येईल, जिथं कमी आहे त्यांचा विचार करता येईल. याच्यात कुठलाही वाद राहणार नाही. आणि माझं स्वच्छ मत आहे की याच्यामध्ये केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, पार्लमेंटमध्ये दुरुस्ती आणावी. आम्ही सगळे लोक जे काही आमचे सभासद असतील आम्ही त्यांच्या बाजूनं मतदान करू, त्यांना साथ देऊ. पण याच्या आडवं कोण पडते आतापर्यंत तुम्ही इतिहास माहिती नाही, तसे बोलावं लागेल. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं उमेदवारांची यादी तुम्ही जाहीर करणार होता गेल्या आठवड्यामध्ये, येत्या 10 दिवसामध्ये जाहीर करणार होता. त्याच्यात असं आहे की उमेदवाराची निवड, उमेदवाराचं वाटप याच्यात मी कुठेही नाही.
त्याच्यासाठी मगाशी मी सांगितलं आमची कमिटी आहे, ते बसून निर्णय घेतली. आता एखाद दुसऱ्या जागेवर वेगळ्या काही मतभेद होत नाहीच असं नाही, समजा झाले तर बसून सोडवा अशी आम्ही त्यांना विनंती करू. साहेब एक आणखी एक प्रश्न सर, मराठा आरक्षणाबद्दल थोडं हिंदीमध्ये सांगा प्लीज. जमल्याचं हां. साहेब एवढी एनर्जी तुमच्यात कुठून येते साहेब? राज काय आहे साहेब? एनर्जी महाराष्ट्राला प्रश्न पडला की साहेबांच्या तेवढी एनर्जी जसं जसं वय वाटतं तशी एनर्जी वाटते. प्रकाश आंबेडकरने आपण टिप्पणी केली, नाही त्याचं उत्तर दिलं मी मगाशी. काय नाव आहे? नितीन गडकरी तुमच्यासोबत आज उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रावर शक्तीपीठाचा एक मोठा प्रश्न आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात त्याच्या विरोधात आंदोलन करतात. शक्तीपीठ महामार्ग अजूनही रद्द करायला सरकार कोणते? माझं मत आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांना तिथल्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतल्याशिवाय अशा प्रकल्पाचा आग्रह धरू नये. नाही तर लोक रस्त्यावर येतात. कशासाठी करता? करूया, आवश्यकता असेल तर करूया. आज अनेक महत्त्वाचे रस्ते महाराष्ट्रात झालेले तर होत आहेत. गडकरी त्या खात्याचे मंत्री झाल्याच्या नंतर एकंदर देशातल्या रस्त्यांची स्थिती सुधारते. त्यांचा अतिशय विधायक दृष्टिकोन आहे की या सगळ्या कामाचा निर्णय घेताना कोणत्या पक्षाचा आहे, कुणाला फायदा होतो हे कधी बघत नाही. की देशाला, लोकांना हा अफसूस त्या ठिकाणी घेतात. आणि असं अनेक चांगले रस्ते त्यांनी केले. जर आज तुमच्या जिल्ह्यात मी कधी जर फलटणच्या या भागात जाताना जो रस्ता आहे, पूर्वीचा रस्ता आणि आजचा रस्ता त्यात फार फरक आहे. आता उत्तम रस्ते दिसायला लागले आणि त्याच्यामध्ये गडकरींचं काम मोठं आहे. त्यामुळे आत्ता जे त्यांचं सगळं चाललं आहे ते असंच गतीने चाललं पाहिजे. आणि ते चालू असताना आणखी नवीन ज्या गोष्टी आपण सांगतो त्या बाबतीत त्यांचं मत काय आहे, त्यांची तरतूद त्याबद्दलची किती आहे, या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन नंतर हे करावं. निवडणूक जवळ आली म्हणून लगेच काही जाहीर करायचं मला असं वाटतं ही योग्य नाही. अमित शहानी एक वक्तव्य केलं की बहुमतात सरकार नसलं तरी आम्ही समान नागरी कायदा लागू करणार कसल्याही परिस्थितीत. तर त्याच्या बाबतीतली तुमची भूमिका काय असणार? असं आहे की ते बरंच काही बोलतात. हल्ली त्यांचा मुक्काम महाराष्ट्राची बरा असतो. त्यांना महाराष्ट्र आम्ही तुम्हाला असं कळलं त्यांचं काहीतरी कोल्हापूरचं नाते वाटतं. तुम्ही ऐकलंय का? कोल्हापूरला असं आहे सासूबाई साहजिकच आहे. तर त्यांचं ते इथं बऱ्याच येतात, भाष्य करतात. देशाचा गृहमंत्री भाषण काय करतो? शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर लक्ष ठेवा. त्याच्यानंतर जे विरोधी पक्ष आहेत आमच्या सगळ्यांची ते फौडा वाचलं सगळं तुम्ही, फौडा छोका असं एकंदर कायदा सुव्यवस्था ज्यांच्या हातात ते फार चांगली भाषा वापरत आहेत, चांगलं मार्गदर्शन जनतेला करत आहेत. त्या संबंधीचा निकाल आणखी 1.5 महिने बघितले. जातीय धार्मिक ध्रुवीकरण कुठं नेऊन ठेवेल महाराष्ट्राला? जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा जो भाजपचा प्रयत्न आहे जे काही घडते ते अत्यंत चुकीचं आहे. आज यासंबंधी निवडणुका होईपर्यंत कुणी बोलणार नाही. पण निवडणुका झाल्याच्या नंतर जे कुणी सत्यशोधक विचाराशी समृद्ध झालेले लोक आहेत, समस्येच्या संबंधीची स्पष्टता आहे, अशा सगळ्या लोकांना एकत्र करावं लागेल आणि या प्रवृत्तीच्या विरुद्ध आवाज उठवावा लागेल. हे महाराष्ट्राच्या दृष्टीने हिताचं नाही. काही झालं तर हा महाराष्ट्र आपल्याला एकसंध ठेवायचा. हर्षवर्धन पाटलांचा मुहूर्त ठरलाय का शेवटचा? हर्षवर्धन पाटलांचा मुहूर्त काय नाही काय तर आज दुपारी काय होतं बघा. 2 वाजेपर्यंत तुम्ही माझ्याकडं प्रतिक्रिया विचारायला कदाचित याल. आजच तिसरी आघाडी तयार झाली आहे. संभाजीराजे असतील,
किंवा राजू शेट्टी असतील, बच्चू कडू, याचा काय परिणाम होईल का? तो जाणीवपूर्वक ती आघाडी होते? नाही, तेव्हाही हे लोक एकत्र येतात म्हणजे त्यांचा परिणाम होणारच. आणि परत संभाजीराजे वगैरे ही सगळी महान घराण्यातले लोक आहेत, त्यामुळे नक्कीच परिणाम होईल. त्यामुळे आमची झोप गेलेली, आम्ही सगळे भयंकर अस्वस्थ. आता काय आपलं होणार? सध्या अमित शहा आणि मोदींचे महाराष्ट्रात दौरे वाढलेले आहेत. चांगली गोष्ट आहे. मागच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, मला कुणीच ते सांगत होतं, माझ्याकडे काही रेकॉर्ड नाही असता, की महाराष्ट्रात 18 ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या प्रधानमंत्र्यांच्या, 18 ठिकाणी, आणि 14 ठिकाणी त्यांचा पराभव झाला. त्यामुळे 18 ठिकाणी सभा घेऊन 14 ठिकाणी पराभव होत असेल तर आमची विनंती आहे की विधानसभेत जास्त या, इथं आणखी सभा घ्या. चला.